हॅलो विद्यार्थी मित्रांनो, जाधव सर लाईव्ह स्टडी मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज तुम्ही माझ्यासोबत शिकत आहात 12th स्टँडर्डचं मॅथमॅटिक्स सेकंड मधील चॅप्टर नंबर 6 डिफरन्शिएशन इक्वेशन या चॅप्टर वरती आज आपल्याला चर्चा करायची आहे. या आधीच्या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये टोटल 10 क्वेश्चन होते. 10 पैकी 4 क्वेश्चन बघितलेले आहेत आणि आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला राहिलेले 6 क्वेश्चन घ्यायचे आहेत. तर चला मग कसली वाट पाहताय, लगेच क्वेश्चनला स्टार्ट करू. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये डिटरमाइन द ऑर्डर अँड डिग्री ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग डिफरन्शिएशन इक्वेशन मधील क्वेश्चन नंबर 5. या आधीच्या क्वेश्चन मध्ये आपण 4 क्वेश्चन बघितले होते. आजचा हा 5वा क्वेश्चन. चला स्टार्ट करूया. तर क्वेश्चन काय म्हणलेलं आहे, d2y डिवाइडेड बाय dx स्क्वेअर प्लस dy डिवाइडेड बाय dx चा स्क्वेअर प्लस 7y प्लस 5 इज इक्वल टू 0. दिलेल्या डिफरन्शिएशन इक्वेशन मध्ये किती डेरिव्हेटिव्ह दिले हे स्टार्टिंगला पाहायचं आहे आपल्याला. किती डेरिव्हेटिव्ह आहेत, तर या d चा पॉवर इथं बघा, d काय नसते म्हणजे इथं फर्स्ट ऑर्डर आहे. फर्स्ट ऑर्डर हे d2y डिवाइडेड बाय dx म्हणजे हे सेकंड ऑर्डर. फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर. तर कोणता ऑर्डर मोठा असतो, तर सेकंड ऑर्डर. मग आपल्याला काढायचं काय, ऑर्डर अँड डिग्री. ऑर्डर अँड डिग्री. तर फर्स्ट ऑर्डर मोठा का सेकंड, सेकंड ऑर्डर मोठा. म्हणजे ऑर्डर किती आला, 2. तर डिग्री दिलेल्या ऑर्डरचा सगळ्यात मोठा पॉवर बघायचं. त्याचा पॉवर काय नसते म्हणजे 1 असते. तर पॉवर डिग्री काय आली, 1. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6वा. क्वेश्चन काय म्हणलेला आहे, y ट्रिपल डॅश स्क्वेअर प्लस 3y डबल डॅश प्लस 3x चा फर्स्ट प्लस 5y इज इक्वल टू 0. कसं असते मित्रांनो, y डॅश म्हणजे काय थोडक्यात समजून घेऊया. y डॅश म्हणल्याच्या नंतर डेरिव्हेटिव्ह मध्ये फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजेच dy डिवाइडेड बाय dx. dy डिवाइडेड बाय dx म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. जसं डबल डॅश म्हणजे काय, तर सेकंड ऑर्डर d2y डिवाइडेड बाय dx स्क्वेअर म्हणजे सेकंड ऑर्डर. y ट्रिपल डॅश म्हणजे काय, ट्रिपल डॅश म्हणजे d3y डिवाइडेड बाय dx क्यूब म्हणजे y फर्स्ट डॅश म्हणजे फर्स्ट ऑर्डर, सेकंड डॅश म्हणजे सेकंड ऑर्डर आणि थर्ड डॅश म्हणजे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तर इथं बघू, तर y चा थर्ड, y ट्रिपल डॅश म्हणजे थर्ड ऑर्डर, y डबल डॅश म्हणजे सेकंड ऑर्डर आणि y फर्स्ट डॅश म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आपल्याला काय लिहायचंय, डिग्री आणि ऑर्डर. मग फर्स्ट ऑर्डर मोठा आहे का सेकंड मोठा का थर्ड ऑर्डर मोठा, तर ऑर्डर 3 मोठा. करेक्ट आहे. तर ऑर्डर, ऑर्डर डिग्री, तर ऑर्डर किती आहे आपल्याकडे, थर्ड ऑर्डर. आणि या ऑर्डरचा पॉवर किती आहे, 2. आणि ऑर्डरचा पॉवर म्हणजेच काय असते, आपली डिग्री असते. तर आपले 6 क्वेश्चन झालेले आहेत. क्वेश्चन नंबर 7वा बघूया. हा डिफरन्शिएशन इक्वेशन ऑर्डर आणि डिग्री मधला सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन. हा क्वेश्चन थोडा चेंज आहे. चेंज कशासाठी आहे, तर डिफरन्शिएशन इक्वेशन मध्ये, डिफरन्शिएशन इक्वेशन मध्ये जर एखादी वेळेस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आलं, जसं साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि फायनली कोसेक, असं कोणतंही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर आलं किंवा ट्रिग्नोमेट्रिक कोणतंही फंक्शन आलं, तर त्या डिफरन्शिएशन इक्वेशनची डिग्री सांगता येत नाही, तर नॉट डिफाईन लिहू शकतो आपण. आपल्याला इथं काय करायचंय, ऑर्डर आणि डिग्री. आताच बघल्या पद्धतीनं ऑर्डर, इथं बघा d चा पहिला पॉवर आहे म्हणजे फर्स्ट ऑर्डर आणि d चा सेकंड ऑर्डर म्हणजे काय, सेकंड. तर फर्स्ट ऑर्डर मोठा का सेकंड मोठा, तर आपल्याला सगळ्यालाच माहित आहे ऑर्डर सेकंड मोठा. तर ऑर्डर 2, ऑर्डर कोणता, 2. मग आता आपल्याला काय होते, लगेच सरांनी सांगितले की बाबा ऑर्डरचा पॉवर बघा. त्याच पद्धतीनं ऑर्डर आपल्याकडे 2 आहे आणि पॉवर त्याचा 2 आहे. हा, आपला हेडगा लागला पुरा जिंदगीचा. चुकलं आपलं इथं. कसं चुकलं,
फंक्शन आलेलं आहे तिथं. आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये जर कोणतेही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल किंवा एक्सपोनेन्शियल असेल तर त्या टाइमला आपल्याला डिग्री सांगता येत नाही. मग इथं डिग्री काय असेल तर डिग्री नॉट डिफाईन्ड, नॉट डिफाईन्ड सांगता येत नाही, ठरवता येत नाही. जर एखादं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आलं किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन आलं अशा टाइमला आपल्याला डिग्री सांगता येत नाही. ओके, गडबड करायची नाही. सरांनी सांगितले ऑर्डर 2 आहे आणि ऑर्डरचा पॉवर बघा म्हणलेत आणि ऑर्डरचा पॉवर बी 2 आहे म्हणजे लिहा डिग्री बी 2. हा, असं करायचं नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. तर दिलेल्या क्वेश्चन मध्ये काय म्हणलेलं आहे बघा. हा, ब्रॅकेट मध्ये 1 प्लस dy डिवायडेड बाय dx चा पॉवर आणि ऑल ब्रॅकेटचा 3/2 आहे. जस्ट समजून घ्यायचं, जसं आपल्याकडे रूट x आहे. काय आहे? रूट x आहे. रूट एक्स म्हणजे काय? हा जर रूट कट केले आपण तर आपल्याला माहित आहे 1/2 असतो. आणि 1/2 म्हणजे काय तर रूट आला. त्याच पद्धतीनं इथं 2 आहे अपॉन मध्ये, न्यूमरेटरला काही नसते म्हणजे 1 आहे म्हणजे हे 1/2 म्हणजे काय रूट आलं. मग रूटला कट करण्यासाठी स्क्वेअरिंग बोथ साइड करणं गरजेचं आहे. स्क्वेअरिंग बोथ साइड काय करायचं इथं? स्क्वेअरिंग बोथ साइड, स्क्वेअरिंग बोथ साइड, दोन्ही साइडचा स्क्वेअर करा. जसं की 1 प्लस dy डिवायडेड बाय dx ब्रॅकेटचा स्क्वेअर होता आणि या ब्रॅकेटचा 3/2 होता. स्क्वेअरिंग केल्याच्या नंतर इंटू 2 आलं, इंटू 2 आलं. नेक्स्ट काय झालंय? इज इक्वल टू 8 इंटू इथं बघा सॉरी 8 चा पॉवर दोन्ही साइडचा स्क्वेअर, ऑल ब्रॅकेटचा पॉवर केल्या 3/2 होतं इंटू 2 केल्या तर 8 चा वर्ग 64, 8 स्क्वेअर 64. ठीक आहे, याचाही स्क्वेअर करा तर d2y डिवायडेड बाय dx स्क्वेअर ऑल ब्रॅकेटचा स्क्वेअर. सिंपल आहे. स्क्वेअरिंग बोथ साइड, दोन्ही साइडचा स्क्वेअर, या ब्रॅकेटचा बी स्क्वेअर त्या ब्रॅकेटचा बी स्क्वेअर. स्क्वेअर करताना काय केल्या 3/2 ला इंटू 2 न मल्टिप्लाय केल्या, त्याच्यानंतर 8 स्क्वेअर 64 आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा स्क्वेअर. तर फायनली आपल्याला लिहायचंय काय? ऑर्डर, ऑर्डर आणि डिग्री, ऑर्डर अँड डिग्री. आता ऑर्डर काय असेल इथं बघा. चला बघा, या डी चा पॉवर काही नसते म्हणजे किती आहे? 1 आहे आणि या डी चा पॉवर किती आहे? 2 आहे. म्हणजे ऑर्डर फर्स्ट मोठा का सेकंड? तर ऑर्डर सेकंड मोठा, ऑर्डर सेकंड. आणि या ऑर्डरचा पॉवर किती आहे? 2 आहे म्हणजे डिग्री सुद्धा 2 आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपले 4 क्वेश्चन म्हणजेच 5वा 6वा 7वा आणि 8वा झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चलो विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 काय म्हणत आहे? डी क्यूब वाय डिवायडेड बाय dx क्यूब ब्रॅकेटचा पॉवर 1/2 dy डिवायडेड बाय dx 1/3 इज इक्वल टू 20. क्वेश्चन मध्ये थोडी मिस्टेक आहे, क्वेश्चन चेंज आहे. काय चेंज आहे? नवीन आलेल्या सिलेबस मध्ये दिलेलं आहे. इथं मायनस नाहीये, इथं इंटू आहे. दोन्ही मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. करेक्शन करून घ्या, नवीन आलेल्या नोट्स मध्ये वगैरे आलं असेल, काय प्रॉब्लेम नाही. चला इकडे बघा, दोन्ही साइडला इथं बघा 2 3 चा 6 आहे, 6 न मल्टिप्लाय करू शकता आपण. तर इथं लिहिलं टेकिंग 6th power, taking 6th power on both side, taking 6th power on both side. दोन्ही साइडला 1/6 न मल्टिप्लाय करा. जसं d क्यूब y डिवायडेड बाय dx क्यूब पॉवर 1/2 आहे, याला मल्टिप्लाय करा 1/6 न, सॉरी 6th पॉवर न, डॉट dy डिवायडेड बाय dx ब्रॅकेटचा पॉवर 1/3 मल्टिप्लाय करायचे कितीने? 6th पॉवर न. तर टेकिंग 6th पॉवर ऑन बोथ साइड इज इक्वल टू 20 चा सुद्धा 6th पॉवर. जस्ट एक्झाम्पल, जसं माझ्याकडे a⁻m इंटू b⁻n आहे आणि दोघांचाही पॉवर किती असेल? मी x घेतला तर घातांकाच्या रूल्स मध्ये काय असतो? हा जो पॉवर आहे
एकदा या ए रेस टू एम ला द्या, एकदा बी रेस टू एन ला देऊ शकता आपण. हे कसं होईल मग, ए रेस टू एम एक्स इंटू बी रेस टू एन एक्स. ठीक आहे. त्याच पद्धतीनं एकदा पॉवर काय केल्या, एकदा 1/2 ला, एकदा 1/3 ला. इथं 2 3 चा 6 आणि 3 2 चा 6. सिंपल आहे. काय आलेलं आहे, डी क्यूब वाय डिवायडेड बाय डी एक्स क्यूब ब्रॅकेटचा पॉवर 3 3 1 चा 3 डॉट डी वाय डिवायडेड बाय डी एक्स ब्रॅकेटचा पॉवर इथं बघा 2 1 चा 2 इज इक्वल टू 20 चा पॉवर किती आहे 6 आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला ऑर्डर आणि डिग्री काढायचं आहे. दिलेल्या क्वेश्चनचा ऑर्डर आणि डिग्री, ऑर्डर अँड डिग्री. ऑर्डर किती आहे, या डी वाय डिवायडेड बाय, इथं डी चा पॉवर काही नसते म्हणजे एक असते फर्स्ट ऑर्डर, आणि इथं डी चा पॉवर किती आहे 3 आहे, म्हणजे सगळ्यात मोठा पॉवर किती 3 आला, म्हणजेच आपला ऑर्डर किती आहे 3 आहे. आणि या ऑर्डरचा पॉवर किती 3, म्हणजे डिग्री सुद्धा 3च आहे. अशा पद्धतीनं 9वा क्वेश्चन झालेला आहे. लगेच आपण क्वेश्चन 10वा शेवटचा क्वेश्चन आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर डिफरन्शिएशन इक्वेशन मधील एक्सरसाइज 6.1 मधला या प्रॅक्टिस सेट मधला शेवटचा क्वेश्चन एकदम सिंपल क्वेश्चन होते. 10 ला 10 क्वेश्चन सिंपल आहेत. हा शेवटचा क्वेश्चन आहे. आतापर्यंत आपण 9 क्वेश्चन बघितल्या, हा शेवटचा 10वा क्वेश्चन. तर चला मग काय आहे, x प्लस d2y डिवायडेड बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू रूट मध्ये 1 प्लस d2y डिवायडेड बाय dx ब्रॅकेटचा पॉवर. काय झालेलं आहे बघा, आधीच्या 2-3 क्वेश्चन मध्ये सुद्धा रूट आलेला आहे. आपण काय केल्या, जर इकडलं स्क्वेअर रूट काढल्या तर इकडल्या साईडला काय होते स्क्वेअर होते. मग आपण इथे लिहू शकता टेकिंग स्क्वेअर, taking squaring on both side, दोन्ही साइडचा वर्ग करून, दोन्ही साइडचा बोथ साइड काय झालं बघा, बरोबरीच्या अलीकडल्या साइडचा स्क्वेअर x प्लस d2y डिवायडेड बाय dx स्क्वेअर चा स्क्वेअर इज इक्वल टू, इथं काय झालं स्क्वेअर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, जसं की आता 1 प्लस d2y डिवायडेड बाय dx स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि या ऑल ब्रॅकेटचा स्क्वेअर, टेकिंग स्क्वेअर बोथ साइड केले आपण, स्क्वेअरिंग बोथ साइड, बरोबरीच्या अलीकडल्या साइडचा स्क्वेअर, बरोबरच्या पलीकडल्या साइडचा स्क्वेअर. इथं स्क्वेअर स्क्वेअर कट झाला, लिहित बसायची गरज नाही, जस्ट समजण्यासाठी स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय झाले गेट कॅन्सल झाला. आपण डायरेक्ट बी काढू शकता, लिहित बसना गेलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम. ठीक आहे, ओके. नेक्स्ट ऑल ब्रॅकेटचा स्क्वेअर, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, कोणता, ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला. फॉर्म्युला काय, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सिंपल आहे. त्याच फॉर्म्युल्याचा आधार घेऊन इथं ब्रॅकेटचा होल स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेटचा होल स्क्वेअर फॉर्म्युला, तर काय होते एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू d2y डिवायडेड बाय dx स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजेच d2y डिवायडेड बाय dx स्क्वेअर ब्रॅकेटचा होल स्क्वेअर इज इक्वल टू, सिंपल आहे. जशाच तसं 1 प्लस d2y डिवायडेड बाय dx स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर, काही नाही, फक्त ब्रॅकेटला स्प्लिट केलो, फॉर्म्युला यूज केल्या. आपल्याला माहित आहे बरोबरीच्या अलीकड आणि बरोबरीच्या पलीकडल्या साईडला सारखे चल, सारखे संख्या, सारखे पद कटतात. जसं की आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा स्क्वेअर, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा स्क्वेअर, म्हणजे हे काय झालं गेट कॅन्सल झालं. उरलंय काय, एक्स स्क्वेअर प्लस 2x d2y डिवायडेड बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू, इथं 1 संपलं. ओके, तर ऑर्डर काय आपला, ऑर्डर अँड डिग्री, ऑर्डर अँड डिग्री एकच ऑर्डर आहे आपल्याकडे, कोणता आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, एकच ऑर्डर आलाय म्हणजे सेकंड, सेकंड किती आहे 2 ऑर्डर, आणि या ऑर्डरचा पॉवर काही नसते म्हणजे 1 आहे. अशा पद्धतीनं एक्सरसाइज 6.1 मधले जे 10 क्वेश्चन होते एकदम सिंपल होते.
आय होप तुम्हाला सगळ्यांना समजले असतील. एकदम सिंपल पद्धतीने सांगायचा प्रयत्न केलेला आहे मी. आणि आलेल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये 6.2 वर आपल्याला डिस्कशन करायचं आहे. तर चला मग लवकरच भेटूया. धन्यवाद.